नमस्कार मंडळी, कुकिंग विथ सारिकामध्ये आपलं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे दाल तडका. योग्य प्रकारे शिजवलेली डाळ आणि सुगंधी फोडणी यांचा उत्तम संगम म्हणजे ही रेसिपी. रोजच्या जेवणासाठी योग्य, सोपी आणि चवदार अशी ही दाल तडका रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. दाल तडक्यासाठी मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे, 1 वाटी मसूर डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे. मुगाच्या डाळीने टेक्स्चर छान येते आणि घट्टसरपणा येतो. ह्या डाळी मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. आता मी कुकर घेऊन त्यामध्ये धुतलेल्या सर्व डाळी टाकून घेतलेत. आता त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकलाय, 1 कांदा बारीक चिरून टाकलाय, 2 उभे चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या. आता खडे मसाल्यांमध्ये फ्लेवरसाठी 1 तमालपत्र, छान वासासाठी 1 मोठी वेलची आणि 4 लवंग. या मसाल्यांसोबत मी टाकून घेतली अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ. आता मी यात पाणी टाकून घेतलंय. जेवढी डाळ त्याच्या दुप्पट पाणी. पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मी टाकून घेतलंय 1 चमचा तूप. त्यामुळे डाळीला टेक्स्चर खूप छान येते. आता कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घेतलेत. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडून त्यातील खडे मसाले काढून घेतलेत. डाळ थंड होईल तशी घट्ट होत जाते. त्यामुळे तुम्हाला डाळीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. मला इथं पाणी थोडं कमी वाटलं त्यामुळे मी त्यात थोडं गरम पाणी ॲड केलंय. आता आपण डाळीला तडका देऊन घेऊयात. त्यासाठी एका कढईत मी 2 चमचे तूप टाकून घेतलंय. त्यात 1 चमचा जिरे आणि हिंग टाकून घेतलंय. बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घेतलाय. 2 सुक्या लाल मिरच्या टाकून परतून घेतलंय. आता त्यात फ्लेवरसाठी किसून घेतलेलं आलं टाकून छान परतून घेतलंय. आता सर्वात शेवटी त्यामध्ये कसुरी मेथी आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून फोडणी करून घेतली आहे. आता त्या फोडणीत शिजवून घेतलेली डाळ टाकून घेतली आहे. आता गॅस मीडियम ठेवा म्हणजे चव बॅलन्स राहते. या गरमागरम खमंग तडक्यात जेव्हा मऊ शिजलेली डाळ उतरते, तेव्हा साध्या पदार्थाचं रूपांतर एका खास अनुभवात होतं. हा क्षण म्हणजे फक्त डाळ घालण्याचा नाही, तर सगळ्या मसाल्यांच्या चवी एकत्र बांधण्याचा आहे. सर्वात शेवटी मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि अशा प्रकारे तयार आहे आपला दाल तडका. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.